कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे. तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी धपाटी बनवत होते, त्यासाठी तयारी करत होते. तर दुधी टाकून आज धपाटी बनवायची आहे. तर धपाटीवरची साल काढून ठेवलेली आहे, बाकीची तयारी करून घेतली, जसं की कांदा, लसूण, कोथिंबीर आणि एक अद्रकचा तुकडा. हे सगळं मी चॉपरला चॉप करून घेतलेलं आहे आणि दुधी पण चॉपरला चॉप करायची आहे, कारण का खिसल्यानं व्यवस्थित ते होणार नाही, कारण एकदम असं मऊ मऊ झालेले, एकदम सॉफ्ट असं झालेली आहे ती दुधी. त्यामुळे म्हणजे आणून 3-4 दिवस झालं मी काही त्याची भाजी बनवली ना. कोफ्त्याची भाजी बनवण्यासाठी मी ती मागवलेली होती, पण कुठलंच काही बनलेलं नाही. इतकी धावपळ सुरू आहे ना, आता इतकी बिझी झालेली आहे की विचार करते की हे करायचं ते करायचं, पण नंतर करायला गेले तर वेळच पुरत नाही, म्हणजे वेळेची कमी जाणवते. त्यामुळे ना राहूनच गेलेलं आहे आणि ते ठेवल्या जागीच ते दुधी ना अशी सॉफ्ट होऊन बसलेली आहे. त्यामुळे म्हणलं आज याची धपाटी बनवूया, नाहीतर आणखीन 2 दिवस ठेवेन ना मग फेकूनच द्यावं लागतं. तर इकडे चॉपरला हे सगळं मी चॉप करून घेतलेलं आहे आणि सगळं काढून घेतलं आणि या चॉपरमध्ये आता दुधी पण मी चॉप करून घेते. आणि हो, काल व्हिडिओ आलेला नाही आहे, कारण काय धावपळे मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला होता, त्याच्यावरून तुम्हाला कळालं असेल, त्यामुळेच व्हिडिओ आला नाही, कारण मी घरी नव्हते. इतकी धावपळ सुरू आहे ना, म्हणजे व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला समजेल की मी कुठं कुठं गेलेले होते आणि कशामुळे व्हिडिओ तुम्हाला लेट येत आहेत. तर त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे, कारण एक सवय तुम्हाला पण झालेली आहे की ताई व्हिडिओ आला नाही असं म्हणत असता, कारण तुम्हाला पण व्हिडिओ बघितल्यानंतर छान वाटतं आणि मला पण तुम्हाला भेटून बोलून छान वाटतं. तर इकडे बघू शकता, आज एक पोतं घेऊन आलेलं आहे, म्हणजे गहू दळण्यासाठी दिले होते काल. मी काल नेऊन ठेवले आणि आज घेऊन आलेले आहेत. तर म्हटलं गव्हाचं पोतं नेऊन तिकडच्या रूममध्ये ठेव, कारण आता पीठ भरणं मला होणार नाही आणि घर सगळं पीठ पण होतं. तर ते पिठाचं पोतं बाहेर नेऊन पोर्समध्येच मी भरणार आहे. ज्वारीचं पीठ भरणं थोडंसं ठीक वाटतं, पण गव्हाचं पीठ भरतेवेळेस ना इतकं ते पीठ उडतं ना की सगळ्या रॅकवरती, सगळ्या भांड्यावरती ते जाऊन बसतं, म्हणून अशी कामं मी बाहेरच करते. तर इकडे दुधीचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि दुधी चॉपरला चॉप करून घेतलेले आहे. तोपर्यंत दूध पण आलेलं आहे, म्हणजे सकाळच्या कामाला सुरुवात झाली आहे. थोडंसं लवकरच मी सुरुवात केली, कारण नाश्त्यामध्ये आज धपाटीच बनणार आहे आणि दिनेश आज कॉलेजला जाणार आहे, त्यामुळे थोडीशी धावपळ जास्त सुरू आहे. म्हणजे 8-8:30 वाजेपर्यंत मला नाश्ता बनवायचा आहे आणि सपक वरण पण मी बनवत असते, पण आज मला डाळ काढण्याचं लक्षातच राहिलं नाही. म्हणजे बाबांसाठी मी काढत असते, कारण दही दूध हे सगळं बाबा खात नाही आहेत आणि सगळ्यांसाठी इकडे दह्याची चटणी मी बनवणार आहे. दह्याची चटणी धपाटी मस्त कॉम्बिनेशन आहे आणि दही जे खात नाहीत, जसं आता बाबा खात नाहीत, त्यांच्यासाठी सपक वरण धपाटी मस्त कॉम्बिनेशन आहे. तर इकडे मी 3 प्रकारची पिठं घेतलेले आहे. जसं प्रत्येक वेळी मी धपाटी बनवत असते आणि मी सेर पण करत असते, पण एकदम सोपी पद्धत आहे, काही अवघड वाटत नाही, कारण सेवे पण झालेली आहे मला की अधूनमधून मी बनवत असते. फक्त आपल्याला थोडंसं वेळ जास्त कुठं लागतो तर ते पीठ मळण्यामध्येच, कारण थोडंसं तामझाम आहे हे. तर 3 प्रकारची पिठं घेतलेली आहेत. गव्हाचं आहे, बेसन आहे, परत तांदूळ आणि ज्वारीचं पीठ मिक्स असतं ते मी घेतलेलं आहे. पिठं सगळे मी इकडे ताटली चाळून घेतलेले आहेत. आता टाकूया यामध्ये मसाल्यामध्ये हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची पेस्ट पण मी टाकलेली आहे, म्हणजे चॉपरला चॉप करून घेतलेली होती मी सगळ्यासोबत. आणि कसुरी मेथी टाकलेली 1 ते 2 चमचे, फ्लेवर छान येतो. किंवा मेथीची भाजी असली ते पण टाकू शकता, पण माझ्याकडे मेथीची भाजी नव्हती म्हणून मी कसुरी मेथी टाकलेली आहे. आणि अर्धी वाटी तीळ टाकलेले आहेत. बाकीचे सगळे मसाले, जसं लाल मिरची पावडर, परत चवीपुरतं मीठ टाकलेले, जिरं ओवा 1-1 चमचा हातानं घासून टाकलेला आहे. आणि हे जे दुधी आहे चॉपरला चॉप केलेली ते पण टाकले. आज पण थोडीशी घाई गडबड आहे, खूप घाईमध्ये मी व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देत आहे, त्यामुळे थोडंसं बोलण्यामध्ये मागं पुढं झालं तर त्याबद्दल अगोदरच मी सॉरी म्हणत आहे. तर इकडं तीळ पण टाकलेले, तेल टाकलेलं आहे 1 अर्धी वाटी मी, आणि छान मिक्स करून घेऊया अगोदर. तर पूर्ण या पिठाला हे व्यवस्थित चोळून घेऊया तेल, म्हणजे मसाले छान मिक्स करून घेऊया. ताटली थोडीशी छोटी झालेली आहे, भांडं थोडंसं मोठं असलं तर ठीक झालं असतं, पण पीठ जास्त झालेलं आहे आणि हे भांडं छोटं पडत आहे. तर असं निवांत मी इकडं पीठ मळून घेत आहे. आता छान मिक्स झालेलं आहे, थोडंसं सांडालोंडा झालेला आहे आणि आता थोडंसं पाणी टाकून मी इकडे हे पीठ छान मळून घेत आहे. आणि इकडे दीपक दिनेशच्या जरा सुरूच आहेत, आज याच्या जरा सुरूच आहेत, की आणखीन झालं की नाही, थोडासा लेट झालेला आहे. त्यामुळे तोपर्यंत सगळेजण आंघोळ वगैरे करून घ्या, फ्रेश व्हा सगळेजण, आणि मग मी धपाटी आणि चटणी वगैरे बनवते आणि सगळेजण जेवण म्हणजे नाश्ता करून घ्या. दिनेश पण कॉलेजला जाणार आहे, दिनेशलाही म्हणलं लवकर आवरून घे, म्हणजे तोपर्यंत माझं पण होईल. दिनेशचं म्हणणं काय असतं की मम्मी माझं अगदी 5 मिनिटात आवडतं, फक्त तुलाच लेट होतो, नाश्ता लवकर बनत नाही. तर त्याचं पण एकदम बरोबर आहे, कारण सगळीच कामं असतात सकाळी, ते पण बघा, हे पण बघा, सगळीच धावपळ आपली सुरू असते, त्यामध्येच थोडासा लेट होतो मला. तर असो, इकडं पीठ मळून झाले, म्हणजे सगळ्यात मोठं काम झालेलं आहे. आता वेळ जास्त लागणार नाही, थोडंसं पीठ झालेलं आहे. किचनवरती स्वच्छ करून घेते अगोदर, कारण किचनवरती असं मुसरं ठीक वाटत नाही. किचन जितकी स्वच्छ आहे ना तितकंच काम करायला मन लागतं इथं.
तर आता इकडे ठेवलेले मी कढई. अगोदर मी वरण बनवून घेते. सगळी तयारी झालेली आहे इकडं. दीपक म्हणत आहे किती वेळ लागेल मम्मी, म्हणजे सकाळी सकाळी ना यांना लवकर भूक लागते सगळ्यांनाच. 9 वाजेपर्यंत सगळ्यांचा नाश्ता होतो. पण कधी कधी मला लेट खूप होतो म्हणजे दुसरीच कुठली तरी कामं काढत असते किंवा बाहेरच्या कामाला थोडासा लेट झाला की मग खूपच लेट होतो नाश्ता बनवायला. तर कधी कधी असं होत असतं. आणि इकडे दीपक दही बघत आहे, म्हणजे जास्त आंबट झालं का ते बघ म्हणत होते. तर तेच खाऊन बघत आहे. मम्मी खूप आंबट झालेलं आहे असं म्हणत आहे. तर म्हणजे थोडीशी साय टाकूया यामध्ये, म्हणजे आंबट पण आहे ना ते थोडासा कमी होतो आणि टेस्ट पण छान येतो चटणीला. थोडीशी साय टाकली. दही घेतलेला आहे. यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, थोडंसं लसूण आणि एक अद्रकचा तुकडा टाकलेला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. सगळं दह्यामध्ये मिक्स केलं आणि आता मिक्सरला हे छान फिरवून घेऊया. एकदम झटपटी चटणी बनते आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी ही चटणी लागते. म्हणजे आपल्याकडे खोबरं नसलं तर अशी शेंगदाण्याची चटणी आपण बनवू शकतो दही वगैरे टाकून. तर दीपकला म्हणलं तोपर्यंत चटणी बनव, तोपर्यंत मी वरण बनवते. म्हणजे सकाळी सकाळी ना सगळ्यांची घाई अशी असते ना की सगळ्यांना एकत्र जेवण करायचं असतं आणि सगळ्यांना वेगवेगळं लागतं. मग त्यामध्ये माझी धावपळ खूप होते. म्हणजे आता धपाटी बनवत आहे, हे वरण वगैरे बनवत आहे मी. तर बाबा खाणार नाही, त्यांच्यासाठी जी ज्वारीची भाकर आहे तेच लागणार, जे रोजचा स्वयंपाक आहे तेच लागणार. आणि मुलांसाठी वेगळं, म्हणजे दररोज मुलं एकसारखं खात नाहीत, मग त्यांच्यासाठी वेगळं. त्यामध्ये माझी धावपळ खूप होते आणि विचार पण रात्रीच करून मी ठेवत असते की कशा पद्धतीने काय काय बनणार. नियोजन, थोडीफार तयारी रात्रीच होते. तेव्हा कुठेही सगळी कामं 9 वाजेपर्यंत आपली होतात. नाहीतरी कुठली तयारी नसली ना मग सकाळी खूप गोंधळ होतो. एकतर ही सकाळची कामं, सगळ्याची धावपळ सुरू असते आणि त्यामध्ये आपण आता मी काय करू हा विचार करत बसलो ना मग भरपूर वेळ यामध्ये, म्हणजे 9 यामध्येच वाजतील. मग स्वयंपाक कधी करणार आणि सगळेजण नाश्ता कधी करणार असं पण होतं. तर असं इकडं वरण बनलेलं आहे. तिकडं मी भात ठेवलेलं होतं, भात पण बनलेला आहे. इकडे ठेवलेला आहे तडका पॅन. यामध्ये मी घेतलं 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी टाकू, अर्धा चमचा जिरं आणि थोडंसं हिंग, लाल सुक्या मिरच्या, हे सगळं टाकून मी तडका तयार करत आहे. इकडं थोडासा कढीपत्ता टाकला. हिंग थोडंसं जास्तच पडलं कारण ते होल खूप मोठं झालेलं आहे. तर त्याला मला काहीतरी करावं लागतं कारण घाई गडबड खूप आहे. त्या नादामध्ये ना एकदम आपण टाकायला जातो आणि ते जास्तच पडतं असं होत आहे. तर इकडं लाल सुक्या मिरच्या टाकल्या, कढीपत्ता टाकला. मस्त अशी फोडणी बनून तयार झालेली आहे. फोडणी मी चटणीमध्ये टाकलेली आहे. तर इकडं छान अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. आता पटकन मी धपाटी बनवते आणि आज मला जायचं आहे गावाकडे. म्हणजे पूजाचा फोन आलेला होता की म्हणत होती ताई तू येतच नाही आहेस, कधी बोलवा येतच नाही. तर आज पुरणपोळी आणि आमरस बनवत आहे, तर जेवण करायला तुला नक्की यायचं आहे. म्हणजे दीपक पण आलेला आहे आणि बाबा सगळेजणच या तुम्ही, तिचं सुरू आहे. म्हणजे सगळेजण या, म्हणजे दिनेशच्या पप्पांना पण घेऊन या तिचं म्हणणं आहे. पण गॅरेज सोडून ते काही येणार नाहीत, घरी जेवण करायला येत नाहीत. मला टिफिन भरून द्यावं लागतं. म्हणजे दररोजची तर गोष्ट वेगळी आहे, पण सणावारा दिवशी किंवा काही वेगळा स्वयंपाक बनला त्या दिवशी टिफिनला काय काय देऊ असं चालत असतं. तर मी म्हणत असते की येऊन जेवण करून जावं, म्हणजे काय काय पॅक करून द्यायचं. तरी पण त्यांना येणं होत नाही असं होतं. तरी पण बघूया, मी म्हणून बघते. आणि मला पण आज जायचं नव्हतं कारण घरामध्ये इतका गोंधळ सुरू आहे ना की दिवसाला आणि कामाला बरोबर होत आहे. म्हणजे वेळ कसा जातो समजत नाही आहे. कपडे पण तसेच असतात, घरची कामं, फरशी पुसणं, भांडे वगैरे दिवसभर हे चालत असतं. म्हणजे स्वयंपाक मी अगोदर करते, फरशी वगैरे पुसणं, परत कपडे खूप जास्त असतात. आजकाल कपडे पण मी मशीनला लावत नाही आहे कारण का दीपक दिनेशचे नवीन कपडे असतात, परत कलरचे कपडे असतात, एकमेकांना कलर लागतो त्याचा. त्यामुळे कपडे मी हातानं धुवत आहे. मग त्यामध्ये वेळ भरपूर लागत आहे. म्हणून म्हणलं पूजाला की मी आज येणार नाही आहे, मी दीपक, दिनेश, आजी आहे, इथंच बाबा आहे, सगळ्यांना पाठवते. तरी पण तिचं म्हणणं आहे तू आल्याशिवाय मी जेवण करणार नाही सुरू आहे तिचं. तर म्हणलं ठीक आहे, म्हणलं आता मजबूर आहे मी, जाणं होणार नाही. तरी पण तिच्याकडे जावंच लागणार, नाही तर ती उपाशी बसणार आहे माझा वेट करत. त्यामुळे सगळी कामं थोडंसं लवकर आवरून घेते आणि मग जाते. आल्यानंतर जे बाकीची कामं आहेत ती मी आवरणार आहे. कारण आपण कामं म्हणत दिवसभर यामध्येच घालतो आणि कुठल्या सोयऱ्याधाऱ्यांची भेट होत नाही, कुठं जाणं होत नाही, येणं होत नाही, सगळ्यापासून दूर झालेलो. ते एक असं झालेलं आहे, एक तर मोबाईल आल्यामुळे सगळे दूर झालेले आहेत. कारण जेही बोलणं आहे ते मोबाईलवरती होतं. अगोदर कसं आपण भेटल्यानंतरच बोलायचो, किती उत्साह राहायचा भेटण्याचा, बोलण्याचा. पण आज सगळा उत्साह निघून गेलेला आहे, त्या मोबाईलनं सगळ्यांना दूर केलेला आहे. जर आपण एकमेकांपाशी बसलो तरी पण असं होत आहे ना की एकमेकांना आपण जास्त बोलत नाही, आपण जास्त आपल्या मोबाईलमध्येच बिझी असतो. आणि इकडे बघू शकता मी मोबाईलचंच बोलत होते, तिथे फोन आलेला आहे. तर फोनवरती बोलणं माझं सुरू आहे. म्हणजे खूप साऱ्या बहिणी होता, आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून फोनला सुरुवात होते, 12-1 वाजेपर्यंत आमचं बोलणं सुरूच असतं. एक फोन ठेवला दुसऱ्या बहिणीचा येतो, दुसऱ्या बहिणीचा ठेवला तिसऱ्या बहिणीचा येतो. तर खूप जास्त बहिणी असल्याचं हे पण असतं की आपण दिवसभर बिझी असतो बोलण्यामध्येही आणि कामामध्येही. हे मोबाईलला चांगला पण आहे, मंगळा पण आहे. हे म्हणजे आपल्याकडे आहे, आपल्याला कसं यूज करायचं आहे त्याला. मोबाईल बिघडवण्याचंही काम करतं आणि सुधारण्याचंही काम करतं.
फक्त आपल्याकडे आहे की आपल्याला कशा पद्धतीने ते यूज करायचं आहे. तसं तर आजकाल लहान मुलं ना असे झाले, लहान काय मोठे पण मोबाईल सोडून राहत नाही आहेत आणि इतका नाद लागलेला आहे की जेवण करायचं आठवण राहत नाही असं झालेलं आहे. इकडे बघू शकता दिनेशला जेवण कमी आहे, त्या मोबाईलमध्ये लक्ष जास्त आहे. काही म्हणावं तर ते पण ऐकू जात नाही त्यांना, इतके बिझी त्यामध्ये असतात ते. खूप मोठं टेन्शन आलेलं मोबाईलमुळे कारण मुलं बाळं मोठे छोटे सगळ्यांना मोबाईल पाहिजे, व्यक्तीची गरज नाही आता असं झालेलं आहे. तर असं इकडं धपाटी मी बनवत आहे, तुम्हाला बोलवलं. तिथं कॉटनचा कपडा मी भिजवून घेतलेला आहे आणि यावरती मी धपाटी थापून घेत आहे. 4-5 होल बनवलेले आहेत आणि अलट पलट करत तेल लावून मी सेकून घेत आहे. एकदम मस्त आणि क्रिस्पी धपाटी बनवून तयार होत आहेत आणि यामध्ये दुधी टाकली ना त्यामुळे टेस्ट याचा डबल झालेला आहे. खूपच छान टेस्टी धपाटी बनवून तयार होतात. आणि इकडं मोबाईलवरती बोलणंही चालू आहे, कारण आता हातात मोबाईल घेऊन मी निवांत बसून बोलेन ना तितका वेळ नसतो आणि भरपूर वेळ जातो बोलण्यामध्ये. आपण बोलण्यामध्ये किती वेळ जात आहे ते समजत नाही आहे, त्यामुळे कामं करत करत बोलणंही चालू असते इकडं. तर इकडं बघू शकता मस्त अशा धपाट्या बनवत आहेत. इकडे मी बनवत आहे आणि संग सगळ्यांना मी नाश्ता पण देत आहे. म्हटलं संग खाऊन घ्या सगळेजण, परत टिफिन नेऊन द्या आणि गावाकडे पण जायचं आहे. आता मला पूजाकडे जायचं आहे, आईकडे जायचं आहे. आणि या कामाचा असा वैताग आला आहे, असं वाटतं की गेल्यानंतर आईकडे 4 दिवस तरी परत येऊ नये, पण असं कधीच होत नाही. कारण आता दीपक दिनेश घरी आलेली अजय आहे आणि यांना घरात ठेवून मी जाऊन माहेरमध्ये बसेन तर काय वाटेल मुलांना, त्यामुळे मी कुठंच जात नाही. कारण आता मुलं येतात आपल्यासाठी आणि आपणच गेल्यानंतर त्यांना काय वाटेल हा पण विचार येतो. पण वैताग खूप येतो, पण असं वाटतं की सगळं जिथल्या तिथं ठेवा आणि कुठं तर पडून जावं. म्हणजे जाऊन आपण जाणार कुठं आहे ना, फक्त माहेरी तर जात असतो, पण तिकडं पण मला जाणं होत नाही असं झालेलं आहे. तर असं इकडं धपाटी मी बनवलेली आहे आणि दिनेशचा इकडं नाश्ता पण झाला आणि तो गेलेला आहे कॉलेजला. दीपकला म्हणलं नाश्ता करून घे आणि दिनेशला बस स्टँडपर्यंत सोडून ये, म्हणजे आता एसटीची टायमिंग झालेली आहे. आज थोडासा लेट झाले, जसं मी तुम्हाला म्हणलं आज थोडासा लेट मला झालेला आहे. 8:30-9 वाजलेले आहेत आता. तर मला या दोघांनाही तुम्ही नाश्ता करून घ्या, बाबा पण आंघोळ करत आहेत तर त्यांच्यासाठी मला भाकरी करायची. तर सगळ्या धपाट्या मी बनवून घेतल्या, टिफिन भरलेला आहे आणि इकडं सगळ्यांचं खाणंपिणंही झालेलं आहे. आणि दीपक दिनेश अजय तिघजणी गेलेले होते. दिनेश कॉलेजला गेला आणि अजय आणि दीपक दोघेही गॅरेजला गेलेले होते. तर आता सगळेजण परत आलेले आहेत. तेव्हापासून माझी धावपळ सुरूच आहे. 5 मिनिटे रेस्ट नाही आहे मला. बाबांचं पाणी पण संपलेलं होतं, तर अगोदर मी पाणी आता उन्हाळा असल्यामुळे ना गरमी जास्त आहे, त्यामुळे पाणी पण जास्त जात आहे पिण्यासाठी. अन्न कमी आणि पाणी जास्त, असं वाटतं की पाण्यावरती जिवंत आहोत आपण. तर पाणी मी ते 5 लिटरचं गंज आहे ते दररोज मी एक गरम करते. तर पाणी गरम करून ठेवले. बाबांचं ब्लाऊज शिवायला दिलं होतं ते पण शिवून आलेलं आहे, ते पण मी बघितलं कसं आलेलं आहे, काही नाही फिटिंग वगैरे. आणि आता आलेली मी बाहेर कपडे काढण्यासाठी आणि इकडे या दोघांची काय चर्चा चालू आहे काय माहिती. तर इकडे सगळी तयारी झालेली आहे, आता जायचं आहे गावाकडे. पर्स वगैरे मी सगळं आणून ठेवलेलं आहे. तर आता थोड्या वेळा जायला निघते, पण सगळी कामं आवरून जायचं असतं, म्हणजे आल्यानंतर करायचं मन होत नाही. सगळं भांडी वगैरे, कपडे, फरशी पुसणं, सगळीच कामं मी आवरलेली आहेत. आणि कपडे पण खूप लवकर हडकले जातात, म्हणजे गरमी खूप आहे ना, हवा पण तशीच असते. तर सगळे कपडे छान हडकले तर घेऊन आले. अगोदर सगळे कपडे मी घडी घालून ठेवते जागेवरती, म्हणजे उद्या शोधाशोध नको. सकाळी ना खूप धावपळ असते, मग आताच मी दुपारी सगळी कामं आवरून ठेवते. तर सगळे कपडे मी जागेवर ठेवून दिलेले आहेत आणि आता सगळी तयारीकडे झालेली आहे. तर आता मी फायनली गावाकडे जायला निघाले. तसं तर पूजाचा फोन 2-3 वेळाला, मदत करायला तर जाणं झालंच नाही. स्वयंपाक पूर्ण तिनं बनवलेला आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक थोडासा वेळ लागतो आणि एकाला दोघं असलं ना थोडंसं लवकर होतं, पण मला काही जाणं झालंच नाही आहे. तर असं फक्त स्वयंपाक आणि जेवण खाणं यामध्येच वेळ कसा जातो समजत नाही. तर सगळेजण इकडं जात आहोत. तर फायनली सगळेजण कारमध्ये बसलेलो आहोत आणि आता जात आहोत. बघू शकता किती भयानक ऊन आहे, खूप गरमी आहे. अशा गरमीमध्ये बाहेर निघणं नकोसं वाटतं. असं वाटतं की सगळी कामं आवरावी आणि दुपारी थोडंसं फॅन कूलर लावून थोडंसं निवांत झोपावं थंड हवेशीर. पण असं होत आहे ना दीपक आल्यापासून, एक दिवसही मी घरी नाही, दररोज कुठं जायचं. जसं तुम्हाला व्हिडिओ येत जातील तसं तुम्हाला समजेल की मी एक दिवसही घरी नव्हते. तर असं फायनली आम्ही गावाकडे येऊन पोहोचलो आहोत आणि अगोदर आम्ही आलेलो तिकडं दिराच्या घरी आणि स्वयंपाक वगैरे सगळा बनवून ठेवलेला आहे. म्हणत आहे गरमागरम पुरणपोळ्या बनवते, म्हणजे दिराचे मित्रमंडळी जेवण करायला आलेले आहेत आणि इकडं पोळ्या पण बनलेल्या आहेत. तर अगोदर सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे पुरुष मंडळींना आणि आता आम्ही दोघंजणी जेवण केलेलो. तर मस्त आमरस पुरणपोळी जेवण झालेलं आहे आमचं. आणि पूजाने इकडे सगळे भांडी वगैरे सगळे जमा करून ठेवली. मी म्हणजे भांडे नंतर क्लीन करूया आपण दोघीजण, थोड्या वेळ बसूया, म्हणजे आत्ता जेवण झालेलं आहे, पोटजड झालेलं आहे. तर फॅन वगैरे ऑन केलेला आहे आणि इकडं आमची चर्चा सुरू आहे. पूजा खूप हसवण्याचं काम करते, असं ताई तसं ताई सुरूच असतं तिचं. तर इकडे आमची चर्चा सुरू आहे आणि थोड्या वेळाने मी आईकडे जाणार आहे. आणि इकडे बघू शकता यांचा शेरू आतमध्येच येतो आणि सगळ्यांच्या मागं म्हणजे खेळ खूप करत असतो. त्याला अशी सवय नाही, म्हणजे माणसाची सवय झालेली आहे, माणसामध्येच राहतो जास्त. तर इकडे मुलांसोबत खेळ चालू आहे त्याचा आणि छान पण वाटत आहे त्याला, छान एन्जॉय करत आहे सगळ्यासोबत. तर असो आता थोड्या वेळाने मी आईकडे जाणार आहे
आणि काकांच्या घरी इथे शेजाऱ्यांच्या घरी सगळीकडे जायचं आहे, म्हणजे त्यांच्या डोळ्याचं वगैरे ऑपरेशन झालं आहे तर बोलण्यासाठी जायचं आहे मला, म्हणजे 2-3 ठिकाणी जायचं आहे. म्हणून पूजाला म्हणली मी आता थोड्या वेळा जायला निघते. आणि बाकीची कामं तर खूप सारी आहेत. मदत काय पूजाने मला करू दिली नाही, आम्ही दोघीजण बोलतच बसलेलो होतो थोडा वेळ. इकडे सगळ्यांची हाशी मजाक मस्ती सुरू आहे. पूजाना खूप फ्री राहते सगळ्यासोबत, मुलं असो मोठे असो कसे सगळ्यासोबत ती मिक्स होते, मजाक करत राहते, त्यामुळे ना ती सगळ्यांना खूप आवडते. तर बोलणं इकडं सुरू होतं आमचं. तर सुताईनं हाच होता आजचा व्हिडिओ. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.